आजच्या डिजिटल युगात अनेक जण सोशल मीडियावरती यशस्वी होण्याचं स्वप्न पाहतात, पण किती जण त्या माध्यमाचा खऱ्या अर्थानं समाज परिवर्तनासाठी उपयोग करतात? विठ्ठल कांगणे हे असंच एक नाव जे केवळ एक शिक्षक किंवा यूट्यूबर म्हणून नाही, तर युवा पिढीला दिशा दाखवणारा विचारवंत म्हणून उदयास आलं. त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. एका गरीब घरातील मुलापासून ते लाखो तरुणांच्या प्रेरणास्थानापर्यंतचा हा प्रवास म्हणजे जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि कठोर कठोर परिश्रम यांचा आदर्श आहे. विठ्ठल कांगणे यांचं जे बालपण आहे ते बरंच हलाखीत गेलं. आईचं लहानपणीच निधन झालं. त्यांना लहान वयातच आयुष्याची खरी परीक्षा द्यावी लागली. अनेकदा शाळेत उपाशी पोटी जावं लागलं, पण त्यांचं शिक्षणावरचं प्रेम आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द यामुळे त्यांनी हे सगळं लीलया पार केलं. कदाचित लहानपणीच त्यांना कळलं असावं की परिस्थितीवर रडून उपयोग नाही, परिस्थिती बदलण्यासाठी शिकणंच गरजेचं आहे. त्यांच्या मित्रांनी त्यांना डब्यातून अन्न देऊन शिक्षण चालू ठेवायला मदत केली, पण त्या अन्नाबरोबरच त्यांनी आत्मसन्मानाचा घास कधीच गमावला नाही. जिंतूर इथल्या DSM कॉलेजमध्ये त्यांनी 11वी-12वी शिक्षण घेतलं. दिवसाला अनेक किलोमीटर पायपीट करून त्यांनी कॉलेजपर्यंतचा प्रवास केला. त्यांच्या गणित शिक्षकांनी दिलेल्या प्रेरणेमुळे त्यांचं लक्ष शिकवणं किंवा शिक्षक होणं या ध्येयाकडे वळलं. पुढे त्यांनी D.Ed आणि B.Ed केलं, पण सुरुवातीला परीक्षांमध्ये अपयश आलं. एक वेळ त्यांनी फॉरेस्ट गार्ड सारखी छोटी सरकारी नोकरीही स्वीकारली, पण ती मनाला न पटल्यानं सोडून दिली. कारण त्यांच्या मनात होती शिकवण्याची, चांगले विद्यार्थी निर्माण करण्याची, समाजाला दिशा देण्याची तळमळ. 2016 परभणी इथे त्यांनी कांगणे क्लासेस या नावानं स्वतःचं कोचिंग सेंटर सुरू केलं. सुरुवातीला फक्त 6 विद्यार्थी होते. काहींनी हसण्याचा प्रयत्न केला, पण विठ्ठल कांगणे थांबले नाहीत. त्यांनी त्या काही विद्यार्थ्यांवरही तेवढंच प्रेम आणि मेहनत घेतली जितकी आज हजारो विद्यार्थ्यांवरती करतायत. कोरोना काळात मात्र मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला. क्लासेस बंद झाले, वडिलांचं निधन झालं, भाड्याचे पैसे थकले. अशा परिस्थितीतही त्यांनी हार न मानता सोन्याची चेन विकून ऑनलाईन शिक्षण सुरू केलं. अनेक जण थांबले असते, पण कांगणे सर पुढे चालत राहिले. विठ्ठल कांगणे यांचं मग शिकवणं जे आहे ते फक्त अभ्यासापुरता मर्यादित राहिलं नाही. ते विद्यार्थ्यांना का शिकावं, कशासाठी शिकावं हेही शिकवतात. त्यांचं व्याख्यान म्हणजे केवळ पाठांतर नाही, तर आत्मभान आणि सामाजिक भान देणारं असतं. त्यांनी अनेकदा विद्यार्थ्यांना सरकारी व्यवस्थेतील भ्रष्टाचार, जातपात, बेरोजगारी या विषयांवरती थेट बोलून मार्गदर्शन केलंय. काही वेळा त्यांच्या या थेटपणामुळे त्यांच्यावर टीकाही झाली, पण त्यांनी स्पष्ट वक्तेपणा कधीच सोडला नाही. त्यांचं YouTube चॅनल विठ्ठल कांगणे आज 6 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचं डिजिटल क्लासरूम आहे. त्यांच्या सडेतोड आणि प्रेरणादायी भाषणांना लाखो व्ह्यूज मिळतात. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले. विशेषतः गावाकडच्या मुलांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी हिंमत देणारे त्यांचे शब्द आज प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलेत. त्यांच्या व्हिडिओजमधून केवळ सामान्य विद्यार्थ्यांनाच नाही, तर पालक, शिक्षक, अधिकारी यांनाही नवीन दृष्टिकोन मिळतो. आपण कोण आहोत, काय करू शकतो याचं उत्तर त्यांच्या व्याख्यानातून मिळतं. विठ्ठल कांगणे यांनी महाराष्ट्रभर शेकडो ठिकाणी व्याख्यानं दिली आहेत. शालेय कार्यक्रम, महाविद्यालयीन मेळावे, स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन शिबिर, सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम यामध्ये ते अत्यंत ओघवत्या भाषेत सहज उदाहरणं देत देत संवाद साधतात. त्यांच्या व्याख्यानांमध्ये गोडवा असतो, पण त्याच वेळी कटू सत्याची धारही असते. विठ्ठल कांगणे यांचं व्यक्तिमत्व हे एका शिक्षकाचं आहे, पण त्यांच्या कामाचा परीघ शाळेच्या भिंती पलीकडे गेला आहे. ते आजच्या तरुणांसाठी आशेचा किरण आहेत. त्यांनी दाखवलेला संघर्ष, कष्ट आणि प्रामाणिक प्रयत्न हे प्रत्येकाला शिकण्यासारखं आहे. त्यांचा संदेश साधा आहे: अभ्यास करा, विचार करा, स्वतःशी स्पर्धा करा आणि देशासाठी काहीतरी करा. हे केवळ शब्द नाहीत, तर त्यांनी जगून दाखवलेली मूल्य आहेत. खरं आहे की नाही?